शेतकरी मित्रांनो आणि पटप्रेमी मित्रांनो, विदर्भातील पिंपळगाव सडक, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा या गावामध्ये पटाच्या शताब्दी वर्षापूर्वानिमित्त भव्य पटाचे आयोजन केलेले होते. या पटामध्ये 10 टू व्हीलर गाड्यांसहित प्रथम क्रमांकावर आयसर ट्रॅक्टर आणि इतर 40 लाखांची रोख बक्षिसे होती. तर या पटामध्ये नशीब अजमावण्याकरिता अनेक प्रसिद्ध बैल आलेले होते आणि उद्घाटनाकरिता मान्यवर व्यक्ती आलेले होते. तर मित्रांनो, या पटाविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे पण आले होते. ते काय म्हणतात या पटाविषयी ते पाहूया. आज आपण पाहतोय की शताब्दी वर्ष या ठिकाणी जो कृषी मेळावा झाला त्याचाही शेतकऱ्यांनी फायदा घेतला. लाखो शेतकरी या ठिकाणी भेट देऊन गेलेत. लाखो लोकांनी या पटाचा आनंद या ठिकाणी घेतला आणि पहिला असा पट असेल विदर्भात असेल, महाराष्ट्रात असेल की एवढ्या मोठ्या याच्यामुळे गावकऱ्यांच्या एकोप्यामुळे हा एवढा मोठा पट या ठिकाणी आयोजित केला गेला. पिंपळगावच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो आणि याच पद्धतीनं हे गाव आणि शंकरपट प्रगत जावं अशी सदिच्छा आहे. शेतकरी मित्रांनो, या पटामध्ये अनेक नामांकित बैल आलेले होते आणि कृषी मेळावा जरी असला आणि पशु प्रदर्शनी असली तरी पण सर्व पटप्रेमींचा लक्ष होता तो म्हणजे फक्त या डोंगरिया बैलाकडे. मित्रांनो, हा उंच शिंगोटीचा आणि नागोरी जातीचा बैल म्हणजे डोंगरिया. मित्रांनो, या डोंगरिया बैलाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही, MP मध्ये सुद्धा याने आपला नाव गाजवलेलं आहे. मित्रांनो, हा MP चा मूळ बैल असला तरी पण हा पूर्व विदर्भातील मुख्य म्हणजे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये हा बैल खेळत असतो. तर या बैलाला पाहण्याकरिता अमाप गर्दी झालेली होती. पोलिसांचा बंदोबस्त करावा लागला होता. ज्या लोकांना जागा मिळत नव्हती ते लोक झाडावर चढून सुद्धा पाहत होते. आणि सर्वांचं आकर्षण म्हणजे हा डोंगरिया बैल. या डोंगरिया बैलाला एका चांगल्या प्रभावी सेलिब्रिटी सारखे व्यक्तिमत्वासारखे की जे की VIP व्यक्तीसारखे याला पोलीस बंदोबस्तामध्ये आणावे लागले. मित्रांनो, हा बैल जेव्हा पळायला लागला, पडण्याच्या तयारीमध्ये जेव्हा याला जुंपायला लागले तेव्हा मोठा बंदोबस्त करावा लागला. जवळपास 2 लाख लोकसंख्या याला पाहण्याकरिता आलेली होती. एवढे मोठे पटप्रेमींच्या उपस्थितीमध्ये हा बैल जेव्हा पळाला आणि मित्रांनो, फक्त याने हा पटाचा इतिहास आपल्या नावावर 28.8 सेकंदामध्ये लिहिला. मित्रांनो, ही एवढी सारी पब्लिक आपल्याला दिसतच असेल. जेव्हा ही पब्लिक याला पाहण्यासाठी आली आणि एवढ्या पब्लिकचा विश्वास या डोंगरिया बैलाने फक्त 28.8 सेकंदामध्ये आपल्या नावावर केला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला. मित्रांनो, आता माझ्याकडे जेव्हा हा डोंगरिया पळाला तो फुटेज नाही, पण तुम्ही यूट्यूबवर दुसऱ्यांच्या पाहू शकता की किती वेगाने पळाला आणि त्यांनी आपल्या विरुद्ध जोडीला किती अंतराने मागे टाकले. तर मित्रांनो, विरोधातील जोडी काही मागे नव्हती आणि शोएब पटेल नांदी यांचा सुलतान हा पराभव झाला आणि मग जिंकल्याच्या नंतर डोंगरिया बैलाची अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये डोंगरिया बैल एखाद्या नवरदेवासारखा होता. लोक त्याच्यासोबत फोटो घेत होते आणि शांत मनाने हा डोंगरिया बैल सर्वांच्या सेल्फीमध्ये दिसत होता आणि सर्वांचा एकच लक्ष होता तो म्हणजे फक्त डोंगरिया बैल. मित्रांनो, या डोंगरिया बैलाने आजपर्यंत जवळपास 5-6 ट्रॅक्टर, JCB, पैसे आणि टू व्हीलर इतकी सारी संपत्ती आपल्या मालकाला कमावून दिली. याचे मुख्य मालक म्हणजे अजिम पटेल बिहारिया, जे की शिवनी जिल्ह्यातील आहेत. त्यांचा हा डोंगरिया बैल हा फक्त काही महिन्यांचाच असताना यांच्या मालकाने याला खरेदी केलेली होती आणि आता हा बैल आपल्या मालकाचा मान राखत त्यांचा नाव मोठा करीत आहे. याच्या पुढील वाटचालीस हार्दिक